मित्रांनो नमस्कार. सुरुवातीलाच बातमी येते पुण्यातून आणि मुंबई शहरातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षात अखेर प्रवेश लागली. रांग शिंदे सेनेतून आमदार खासदारांसह अनेक नेत्यांनी घेतली एक्झिट. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आमदार अखेर मातोश्रीवरती. बघूया सविस्तर माहिती नेमकी काय आहे बातमी. राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आता सोन्याचे दिवस येऊ लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केलेलं गेल्या वर्षात काम आणि आगामी काळात शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये पडत असलेली फूट या सत्ता समीकरणामुळे उद्धव ठाकरे यासाठी आता लक्ष येऊन आहेत. आणि ती महत्वाची बाब म्हणजे ठाकरेंचा आवाज बुलंद होतोय. उद्धव ठाकरे शिवसेना कोणकोणत्या प्रवेश देते मित्रांनो. नेत्यांसह आमदारांची यादी बघूया सविस्तर. पहिला झटका तो भारतीय जनता पार्टीला पुण्यातून भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष भाजप उपाध्यक्ष असणारे अजय भोसले यांनी आपल्या सगळ्यांचे राजीनामे देत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निश्चय असून उद्धव ठाकरे यांच्या मनगटात शिवबंधन मानून शिवसेनेत हा प्रवेश उद्धव ठाकरे पुण्यात चित्र बदल असू शकेल. आणि या ते 12 नगरसेवकांचा आवाज घेऊन उद्धव ठाकरे यांची शिवसेना आपली जाहीर म्हटलंय. आणि येणारे निवडणुका ठाकरेंच्या बाजूने लढणार असल्याचं त्यांनी जाहीर करत आगामी पुणे महानगरपालिका रणशिंग त्यांनी फुंकल्याचं दिसतंय. त्यानंतर मित्रांनो पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील गोरे पुणे जिल्हा आणि पुणे ग्रामीण जिल्हा या संपूर्ण भागामध्ये स्वतःचं अधिराज्य गाजवणारे पुणे शहरातील सर्वात मोठं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व म्हणून सुनील गोगले यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्याने देखील आता उद्धव ठाकरे यांची थेट भेट महानगरपालिका निवडणुका ठाकरेंच्या शिवसेनेकडून मशाल चिन्हावरती निवडणूक लढवण्याची घोषणा जाहीर केली. आणि या सगळ्या घोषणांनी आता पुण्यात एकच आवाज बुलंद होतोय, तो म्हणजे शिवसेनेचा. मित्रांनो हा देखील प्रवेश झालाय. त्यानंतर पुढचा प्रवेश झालाय तो मातंग एकता आंदोलनाच्या भारती मिसाळ मातंग समाजासाठी अहोरात्र गेल्या 25 वर्षांपासून काम करणाऱ्या मिसाळ यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्यावरती आपला विश्वास दाखल केलाय. सध्याच्या राजकारणामध्ये कोणत्याही जातीपातीला थारा न देणारा नेता म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं जात आहे. आणि म्हणूनच मी शिवसेनेमध्ये प्रवेश करते. मशाल चिन्हावरती आगामी सगळ्या निवडणुकांसाठी आम्ही सज्ज आहोत. त्यांनी थेट इशारा भाजपला दिलाय. यामुळे भाजपला आता खूप मोठी पंचायत पुणे शहरातच होऊन बसली आहे. त्यानंतर पुढचा प्रवेश झालाय तो क्रांतीवीर झोपडपट्टी संघटनेचे असणारे अध्यक्ष राजेश परदेशी पुण्यातूनच. मित्रांनो पुणे आणि चिंचवड या दोन्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची वाटते. आणि याच पुणे शहरातून चिंचवड शहरातून ठाकरेंकडे होणारा पक्षाचा जो खूप मोठा पक्ष आहे तो ठाकरे अतिशय नवसंजीवनी देणारा ठरतोय. कारण की बडे नेते जिल्हाध्यक्ष असणारे माजी आमदार असणारे माजी खासदार या नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आपल्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलाय. यावेळी पुढचा प्रवेश होतो मित्रांनो तुम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रवण केकान यांनी देखील आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह संपूर्ण आपली संघटना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आणली होती. असंख्य पदाधिकारी स्वतः नेते. यामुळे मित्रांनो पुण्याच्या राजकारणात आता राजकीय मोठा भूकंप येऊन पुण्याचं राजकारण उद्धव ठाकरेंनी हातात घेतलंय का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या कारणास्तव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं यश तर भाजपला शिंदे सेनेला झोप उडवल्यागत वातावरण निर्माण झाल्याची चर्चा पुण्यात सुरू झाली. मित्रांनो याबद्दल आपणास काय वाटतंय आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. पुणे शहर पुन्हा उद्धव ठाकरे आपल्या ताब्यात घेणार का? नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.